धनु राशी 23 ते 29 जून 2025 साप्ताहिक राशीफल। धनु राशी जूनच्या शेवटच्या आठवड्यात ग्रहांचा एक अतिशय अद्भुत संयोग निर्माण झाला आहे। ग्रहांच्या विशेष परिस्थितीमुळे या आठवड्यात भास्कर योग निर्माण झाला आहे। प्रत्यक्षात बुध सूर्यापासून दुसऱ्या घरात संक्रमण करेल, तर सूर्य चंद्रापासून 11व्या घरात संक्रमण करेल, ज्यामुळे भास्कर योग तयार होत आहे। ज्योतिषशास्त्रात भास्कर योग खूप फलदायी मानला जातो। अशा परिस्थितीत या भास्कर योगामुळे धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा खूपच फायदेशीर ठरेल। आर्थिक लाभापासून ते कौटुंबिक जीवनापर्यंत एक नवीन दिशा तुम्हाला मिळणार आहे। जूनचा हा आठवडा धनु राशीच्या लोकांसाठी खूप चांगला जाणार आहे, कारण या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आयुष्यात कायमस्वरूपी बदल दिसतील। तसेच तुम्ही या आठवड्याची सुरुवात पूर्ण आत्मविश्वासाने कराल। हा आठवडा तुम्हाला यशाकडे घेऊन जाऊ शकतो। यावेळी तुम्ही नवीन उंची गाठाल। तुम्ही नोकरी करत असाल किंवा व्यवसायात गुंतलेले असाल, तुमच्या प्रयत्नांच्या आधारे तुम्ही कामाच्या ठिकाणी स्थिरता आणि संतुलन राखण्यात यशस्वी व्हाल। आठवड्यातील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यातील नातेसंबंधांची खोली चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकाल। तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत घालवलेला वेळ तुम्हाला केवळ भावनिकदृष्ट्या सक्षम करेलच असे नाही, तर मानसिक आराम देखील देईल। तुमचे पालक आणि कुटुंबातील वडीलधारी व्यक्ती या आठवड्यात तुमच्या मार्गदर्शकाची भूमिका बजावतील। आयुष्यातील कठीण वळणावर तुम्ही त्यांच्याकडून मिळालेल्या सल्ल्याचा आणि अनुभवांचा वापर करू शकाल। वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर आनंद, शांती आणि समृद्धी राहील। घरात वातावरण सकारात्मक असेल आणि तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबतच्या जुन्या आठवणी ताज्या करू शकाल। मित्रांशी संवाद वाढेल आणि परस्पर नात्यात गोडवा येईल। जर तुम्ही काही काळासाठी अंतर होते तर तेही आता दूर होईल। एकंदरीत हा आठवडा तुमच्यासाठी आध्यात्मिक संतुलन, कौटुंबिक बंधन आणि कामाच्या ठिकाणी नवीन प्रेरणा घेऊन येत आहे। धनु राशी, जर तुम्ही या आठवड्यात काही किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष केले तर हा आठवडा तुमच्यासाठी नशीब आणि भाग्य घेऊन येईल। या आठवड्यात काही धावपळ किंवा अडथळ्यानंतर तुमचे काम इच्छित मार्गाने पूर्ण होईल, ज्यामुळे तुम्हाला काम करताना येणाऱ्या समस्यांबद्दल पश्चाताप होणार नाही। जर तुम्ही काही काळ आर्थिक समस्यांशी झुंजत असाल तर या आठवड्यात त्याचे निराकरण होईल। तुम्हाला अचानक कुठून तरी भरपूर पैसे मिळू शकतात। जर तुम्ही व्यवसायात गुंतले असाल तर बाजारात अडकलेले पैसे अनपेक्षितपणे बाहेर येतील। तुमची बचत वाढेल। आठवड्याच्या मध्यात लांब किंवा कमी अंतराचा प्रवास होण्याची शक्यता आहे। प्रवास आनंददायी आणि फायदेशीर ठरेल। जर तुम्ही बराच काळ उपजीविकेच्या शोधात भटकत असाल तर या आठवड्यात तुम्हाला चांगली ऑफर मिळू शकते। आठवड्याच्या उत्तरार्धात आरामाशी संबंधित काहीतरी खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते। नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून हा आठवडा तुमच्यासाठी पूर्णपणे शुभ राहणार आहे। मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबतचे तुमचे संबंध गोड आणि प्रेमळ राहतील। प्रेमसंबंध अधिक दृढ होतील। वैवाहिक जीवन आनंदी राहील। धनु राशी, या आठवड्यात नित्यक्रमातून मुक्त होण्यासाठी आणि तुमची क्षितिजे विस्तृत करण्यासाठी या ऊर्जेचा स्वीकार करा। तथापि आवेगपूर्ण निर्णयांपासून सावध राहा आणि तुमच्या प्रयत्नांमध्ये संतुलन दृष्टिकोन ठेवा। तणाव टाळण्यासाठी स्वतःची काळजी आणि विश्रांतीसाठी वेळ द्या। या आठवड्यात धनु राशीच्या लोकांचे आरोग्य खूप चांगले राहील। कमी प्रयत्न करूनही लोक स्वतःला निरोगी ठेवू शकतील। गुंतवणुकीच्या बाबतीत हा आठवडा खूप चांगला राहणार आहे। यावेळी कुटुंबासोबत असलेल्या लोकांचे वर्तन वाईट असू शकते, तथापि त्यांना याचा पश्चाताप देखील होईल। धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने चांगला राहणार आहे। कमी काम करूनही लोक चांगले आरोग्य राखू शकतील, कारण हा काळ त्यांच्यासाठी खूप चांगला जात आहे। तथापि भविष्यात आरोग्याच्या समस्या उद्भवू नयेत म्हणून चांगले आरोग्य राखण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत राहण्याचा सल्ला दिला जातो। ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांच्या जीवनात झोप महत्त्वाची भूमिका बजावते, त्याचप्रमाणे शरीराला निरोगी राहण्यासाठी झोपेची आवश्यकता असते। गुंतवणुकीच्या बाबतीत हा आठवडा मूळ रहिवाशांसाठी चांगला राहणार आहे। या आठवड्यात खूपच सकारात्मक आहे। जर मूळ रहिवाशांनी या आठवड्यात कोणतीही गुंतवणूक केली तर येणाऱ्या काळात ती फायदेशीर ठरू शकते। या गुंतवणुकीतून धनु राशीच्या लोकांना चांगला नफा मिळेल। या आठवड्यात तुमचे कठोर परिश्रम आणि सकारात्मक विचार फळाला येतील। नवीन जबाबदाऱ्यांसोबतच आर्थिक लाभ होण्याचीही दाट शक्यता आहे। कामाच्या ठिकाणी नवीन संधी तुमची वाट पाहत असताना काही लहान आव्हाने देखील उद्भवू शकतात, ज्यावर तुम्ही शहाणपणा आणि संयमाने मात करू शकता। नवीन प्रकल्प
किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी आता हा काळ अनुकूल आहे. नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून पाठिंबा आणि आदर मिळू शकेल. आठवड्याच्या मध्यात नवीन नोकरी किंवा पदोन्नतीचे संकेत मिळू शकतात. व्यावसायिक वर्गाला नवीन क्लायंट आणि फायदेशीर सौदे मिळू शकतात. कौटुंबिक आनंद आणि प्रेम संबंधामध्ये नवीनता असेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद आणि प्रेम वाढेल आणि कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्याने नाते अधिक मजबूत होईल. अविवाहित लोकांसाठी या आठवड्यात शुभ विवाह प्रस्ताव येऊ शकतात. घरी सामूहिक पूजा किंवा उत्सवाची योजना बनवता येईल, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा पसरेल. 25 तारखेला कर्क राशीतील शक्तिशाली आणि भव्य अमावस्या तुमच्या नातेसंबंधांपैकी एकावर देखील परिणाम करते. तुमचा स्वामी गुरु आहे आणि या अमावस्येतील एक मुख्य पात्र आहे, जो तुम्हाला कुटुंबाशी, तुमच्या दीर्घकालीन ध्येयांशी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःशी खोलवर जोडण्यास मदत करू शकते. या आठवड्यात तुम्ही भूतकाळाबद्दल आणि वर्तमानात त्याचा तुमच्यावर कसा परिणाम झाला आहे याबद्दल विचार करत असाल तर तुम्ही स्वतःला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आतापर्यंत किती यश मिळवले आहे हे दाखवतील. 26 आणि 27 तारखेला बुध आणि चंद्र सिंह राशीत प्रवेश करतात. अग्नि ऊर्जा मेष राशीतील शनीला जोडली जाईल. शिस्त, कठोर परिश्रम आणि धैर्य सक्रिय करेल. आतील योद्धा जागृत करेल. एकंदरीत पाहता धनु राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल.